नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चित्रपट हा कोणासाठी तयार केला जातो? चित्रपट समीक्षकांसाठी, इतिहासकारांसाठी, पौराणिक गोष्टी समजणाऱ्यांसाठी? या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे। चित्रपट हा प्रेक्षकांसाठी तयार केला जातो, पण चित्रपट या प्रेक्षकांना समजला नाही तर या व्हिडिओमध्ये आपण काल रिलीज झालेल्या कल्की 2898 या चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू करूया। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाची कथा सहजासहजी कळत नाही। ही कथा हिंदू पौराणिक कथांचे मिश्रण आहे। महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धानंतर भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला असतो की तो कायम जिवंत राहील। कलियुगात पाप वाढल्यास त्याला संपवण्यासाठी स्वतः देव पुन्हा अवतार घेतील आणि त्याचे रक्षण त्यावेळी त्याला करावे लागेल। त्यानंतर गोष्ट हजारो वर्षांनी पुढे जाते। सर्वात पहिल्यांदा जुनं शहर काशीमध्ये ही गोष्ट जाते। या ठिकाणी सुप्रीम यास्किन आणि डॉन फर्टाइल हा मुलींना कैदी बनवून ठेवतो। तो एका गर्भवती मुलीच्या शोधात आहे जिचा डीएनए त्याला मजबूत करेल। ते मूल सुमतीच्या म्हणजे दीपिका पादुकोणच्या पोटात वाढत आहे। अश्वत्थामा म्हणजे अमिताभ बच्चनला तिला वाचवायची आहे। भैरवाला म्हणजे प्रभासला सुमती यास्किनला द्यायची आहे। भैरवा भाडोत्री गुंड अर्थात बाउंटी आहे। यास्किनने त्याला या कामासाठी पैसे दिलेले असतात। त्याशिवाय त्याला काशीच्या कॉम्प्लेक्समध्ये स्थान मिळणार आहे। कथेत एका कॉम्प्लेक्सचा उल्लेख आहे आणि ही कथा स्वतःच गुंतागुंतीची आहे। मेंदूवर खूप दबाव टाकून हे समजू शकत नाही असे आहे। हे काय होतंय आणि का होतंय आणि आपण हा चित्रपट पाहण्यासाठी का आलोय असा प्रश्नही मनात निर्माण होतो। तुम्हाला नाईलाजाने इतरांना विचारावं लागतं की तुम्हालाही काही समजले का? खूप वेळानंतर मध्यंतर होतो। मध्यंतरानंतर चित्रपट जरा चांगला झाला। चांगले VFX दिसतात, भव्यता दिसून येते। शेवटच्या 35 मिनिटात चित्रपटात काहीतरी झाले असे वाटते, अन्यथा संपूर्ण चित्रपटात तुरुंगातील शिक्षेसारखा वाटतो। जर तुम्हाला पौराणिक कथांचे ज्ञान असेल तर कदाचित तुम्हाला चित्रपट समजणे सोपे जाईल, पण आपण मनावर इतका ताण देण्यासाठी चित्रपट पाहायला जात नाही, मनोरंजनासाठी जातो, जे येथे क्वचितच आढळते। फक्त काही दृश्य आहेत जी पाहण्यास छान वाटतात, ते देखील अमिताभ बच्चन यांचे सीन्स छान आहेत। हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्यासोबत काही अपघात झाल्यासारखे वाटते। कदाचित त्या चित्रपटाचा दुसरा भाग आल्यानंतर या चित्रपटाची कथा व्यवस्थित उलगडू शकेल। कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन यांचा अभिनय दमदार आहे। बिग बी आपल्याला याबाबत निराश करत नाहीत। प्रत्येक सीन त्यांनी दमदारपणे केला आहे। चित्रपटात हीच गोष्ट चांगली आहे। प्रभासने मात्र निराशा केली आहे। प्रभास काय करतोय हे समजायला मार्ग नाही। चेहऱ्यावर हावभावही दिसत नाहीत। चित्रपटाच्या मध्येच एखाद्या कार्टून सारखा नाचायला लागतो। दीपिकाने हा चित्रपट का केला हे समजण्यासाठी मार्ग नाही। तिच्या वाटेला फारशी भूमिकाच नाही। कमल हसन यांचे काम सुद्धा दमदार आहे, पण त्यांच्या वाटेलाही फारसं काम नाही। चित्रपटात अनेकांचे कॅमिओ आहेत। विजय देवरकोंडा, SS राजामौली, मृणाल ठाकूर, राम गोपाल वर्मा, दिशा पटानी इत्यादी कलाकार आहेत। त्यापैकी राम गोपाल वर्मा आणि दिशाच्या एंट्रीच्या वेळीच उत्सुकता निर्माण होते। दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर दिग्दर्शक नाग अश्विन यांचे मोठे विजन आहे। स्केल मोठी आहे, स्टारकास्ट तगडी आहे, बजेट मोठा आहे, पण सादरीकरण एंटरटेनिंग नाही। चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना सहजपणे समजली पाहिजे। प्रेक्षकांचा गुंता वाढवू नये। चित्रपटाची सुरुवात फसली आहे। नाग अश्विनचे दिग्दर्शन फारसे प्रभावी वाटले नाही। चित्रपटात मसाला नाही। चित्रपटाच्या शेवटी काही भाग एंटरटेनिंग आहे, पण तोही थोडाच भाग। महत्त्वाचा म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता। तर मित्रांनो, तुम्ही कल्की 2898 हा चित्रपट बघितला का आणि तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।